नमस्कार मित्रांनो. सध्या आपण चौल चंपावती म्हणजे सध्याच्या अलिबाग तालुक्यातील चौल रेवदंडा या गावाच्या इतिहासाचं संकलन करत आहोत. मित्रांनो, या संकलनाच्या वेळी मला एक चांगलं पुस्तक अगदी जुन्या काळातलं जे दुर्मिळ झालेलं आहे ते मिळालेलं आहे. हे पुस्तक पुनर्प्रकाशित कसं करता येईल किंवा त्यातील मजकूर कसा वाचता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत. पण हे पुस्तक का महत्वाचं आहे, एका घटनेमुळे या पुस्तकाला अनन्यसाधारण का महत्व आहे ते आज आपण सांगणार आहोत, अर्थात पुराव्यासहित. आणि त्या पुस्तकातील काही मजकूर सुद्धा आपण वाचणार आहोत. 10-1 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल, आपण तो आवर्जून ऐका. अनेक लोकांना चौल चंपावती बद्दल, चौल रेवदंड्याबद्दल बोललं तर त्यांच्या भुवया उंचवतात. हे खरंच असेल का? की वाढवून लिहिलेलं आहे, बखर आहे त्यामुळे अतिरंजित आहे? खरंच चौलला 360 देवळं होती का? 360 तलाव किंवा पुष्करणी होत्या का? चौलला बुद्धकालीन, सातवाहनकालीन अजूनही पुरावे मिळतात का? चौलचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जुना आहे का? खरंच चौलला 40 साम्राज्यांनी राज्य केलेलं आहे का? खरंच चौल अगदी खूप वेळा म्हणजे 30-40 वेळा पूर्णपणे नष्ट होऊन परत उभं राहिलेलं आहे का? खरंच चौल जगाचं व्यापार केंद्र होतं का? खरंच चौल कधी भारताची व्यापारी बंदर पेठ होती का? गोवा, मुंबई, वसई हे प्रकाशित येण्यापूर्वी सुद्धा चौलचे महत्व होते का? नक्की काय आहे त्यावर आता सध्या आपण संकलनाद्वारे इतिहास अभ्यासक म्हणून काही मेहनत घेतोय. आता एक कुंड प्रभाव चौल चंपावती शहराचा इतिहास म्हणून एक पुस्तक आलेलं आहे. पुस्तक मार्केटला उपलब्ध आहे, मिळू शकेल, पण हे आपण बघू शकता. आता या पुस्तकामध्ये गणेश हरी देऊस्कर, सेक्रेटरी मित्र समाज रेवदंडा यांनी ते मुंबईत निर्णय सागर छापखान्यात प्रसिद्ध केलेलं आहे. त्यावेळची किंमत 1904 साली 1.5 आणा होती, जवळजवळ अंदाजे 9 पैसे. पुस्तक अनन्यसाधारण आहे, महत्वाचे आहे. फार तपशिलात न जाता त्यातील काही नोंदी बघा. मुख्य म्हणजे या पुस्तकाचं नाव कुंड प्रभाव दिले हे रामेश्वर मंदिराच्या संदर्भात जास्त करून पुस्तक आहे. तुम्हाला माहितीच असेल की रामेश्वर मंदिरात काही कुंड आहेत, त्यातील पर्जन्य कुंड, अग्निकुंड, वायुकुंड हे जास्त महत्वाचे आहेत. कधी खूप कमी पाऊस पडतो, दुष्काळाची परिस्थिती येते, तेव्हा ही कुंड उघडली जातात. आता याबद्दल देखील अनेक लोकांना टीका करायला कारण मिळतं. असं कसं होईल? कुंड उघडल्यावर पाऊस पडतो का? श्रद्धेच्या गोष्टी आहेत, पण इतिहासात त्याची नोंद आहे. अनेक ठिकाणी शिवलिंग ही जमिनीखाली असतात. त्यांचा जो अंतर्गत गाभारा असतो तो पाण्याने बुडवला जातो, भरला जातो. पाऊस त्यानंतर सुरू होतो. पाऊस पडत नसेल तर देवळासमोरच्या विहिरीचं पाणी आणून गावकरी ओल्या अंगाने, उघड्या अंगाने तो देव्हारा म्हणजे पिंड बुडवतात, पिंडावर अभिषेक करतात. अशाही आख्यायिका आहेत, प्रत्यक्ष घटना घडतात आणि योगायोगाने होईना पण पाऊस पडतो. इथेही नेमकं तेच झालंय. आपण बघावं, याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की यातली जी माहिती आहे ती 1883 साली जे गॅझेटियर प्रसिद्ध झालं, इंग्रज सरकारने कुलाबा गॅझेटियर म्हणून प्रसिद्ध केलं होतं. आणि त्याच्यात त्याने आणखीन एक मित्र रारा दामोदर रघुनाथ केळकर, फर्स्ट असिस्टंट मास्टर शाळा रेवदंडा, विष्णू निळकंठ गोखले यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्यावेळेचे ते इतिहास अभ्यासक होते. याच्या आधारे त्यांनी चौलमध्ये काही पाखाड्या होत्या असं म्हटलंय. पाखाडी प्रथम 2 पाखाडी आंबेतरी, पाखाडी मोखवा, पाखाडी इसवी 5, पाखाडी दांडे 6, पाखाडी वेळावी 7, पाखाडी मोर्शी, पाखाडी कुडाळ, पाखाडी उसवी, पाखाडी दाखवी, पाखाडी पेठ, पाखाडी वैजाळी, पाखाडी झिराळी,
पाखाडी कोपरी, पाखाडी कसबा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ चौलमध्ये अष्टागराचा भाग होता. म्हणजे त्याच्यामध्ये या ज्या पाखाड्या म्हटल्यात ती आज प्रकारे नवीन ग्रामपंचायती असतील, नवीन गावे असतील, पण याच्यात तुम्हाला असंही म्हणता येईल की या पाखाड्या यामुळे चौलचे क्षेत्र खूप मोठे होते. विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांनी रेखांश आणि अक्षांशाचा उल्लेख केला. इतिहासकारांना आता चौल उत्तर अक्षांश 18 अंश ते 33 आणि पूर्व रेखांश 73 अंश असा दाखवलेला आहे. यावरून चौलची सीमा किती मोठी होती, परीघ केवढा मोठा होता हे तुम्हाला जाणवेल. मित्रांनो, मुद्दामून त्यांच्यातलं एक वाक्य वाचतोय. इसवी सन पूर्वी 225 मध्ये चौल, महाड, गोरेगाव, दांडा, राजपुरी ही पश्चिम किनाऱ्यावरील व्यापाराची प्रमुख ठिकाणे होती. येथेच व्यापारी आपली गलबते आफ्रिकेचा पूर्व किनारा, इजिप्त, अरबस्तान, इराणी आखात, बंगालचा उपसागर इथपर्यंत नेत असत. हे गॅझेटर मधले पुरावे. आणखी बखरीमध्ये, इतिहासाच्या अनेक पुस्तकांमध्ये याचे पुरावे आहेत. त्यामुळे याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. आपल्याला फक्त वस्तुस्थितीवर आधारित इतिहास संशोधन किंवा इतिहास संकलन करायचंय. येथे व्यापारी आपली गलबते नेत असत. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकाच्या पर्यंत म्हणजे इसवी सन पूर्वी 225 मध्ये चौल, महाड, गोरेगाव, दांडा, राजपुरी ही व्यापाराची मुख्य केंद्र होती. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शकाच्या चौल, पाल, कोल, कुडा ही बुद्धभिक्षूंची महत्वाची ठाणी होती. आजही कुड्याची लेणी आहेत, आजही अलिबागची लेणी अस्तित्वात आहेत, आजही पाल्याची लेणी अस्तित्वात आहेत. यावरून येथील हिंदू राजांवर बौद्ध मतांचा चांगलाच पगडा बसला होता असे वाटते. डॉक्टर कुन्हास चौल या नावाच्या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आहे. त्याच्यात असं लिहिलंय की इसवी सन 150 मध्ये चौलची घरबंदी सुमारे 26 लक्ष असून त्याच्या 16 पाखाड्या होत्या. म्हणजे अष्टागर पेक्षाही चौल विस्तारित होतं आणि घराची संख्या 16 लाख होती. यावर विश्वास ठेवायचा तर आजच्या अलिबाग तालुक्यापेक्षा अधिक समृद्ध हे त्यावेळचं चौल होतं. त्यात 360 देवळे, 360 तळी होती. यावरून या शहराचा अवाढ्यपणा लक्षात येईल. प्लेटोलेमी या ग्रीक व्यापारी याने आपल्या प्रवासात सांगितलेलं आहे किंवा प्रवास वर्णनात म्हटलेलं आहे, चौल शहराची माहिती इसवी सन 150 मध्ये अलेक्झांड्रा या इजिप्तच्या माणसाकडून हिंदू व्यापाऱ्यांना मिळाली होती. क्षत्रिय राजा चौल राज्य करीत असताना चंपावतीचे चेउल असे नाव पडले. त्या राजाचा पराभव रणजित सिंग नावाचे राजपुताने केला. रणजित सिंगांचा अंमल इसवी सन 1078 पर्यंत होता. त्यास आवासिंग म्हणजे आजचं आवास आणि शहासिंग म्हणजे आजचं सासवणे, पूर्वीचं सासवण असे 2 पुत्र होते. आता त्यांच्या नावावरनं आजही अलिबाग तालुक्यात ही प्रमुख गावे आहेत आणि ती अष्टागरात मोडतात. म्हणजे आवास, सासवणे इथपर्यंत सुद्धा या अष्टागराची सीमा होती. त्यात आबासिंग आवास, शहासिंग सासवण असे 2 पुत्र होते. पुढे दरणे या नावाचे राजाचा अंमल सुमारे 202 वर्षेपर्यंत होता. मित्रांनो, हे सर्व इसवी सन पूर्वीच्या इतिहासातील नोंदी आहेत. दिल्लीचे बादशाह दरणे राजे मागीत नासे झाले तेव्हा बादशाने परशु भोंगळा कोळी यास दरणे याच्यावर स्वारी करण्याचा हुकूम केला. भोंगळा कोळी याने दरणे याचा पराभव केला व राजपूत राजा बिंब यास अंमल सांगितला. इथे बिंबचा उल्लेख येतो, पण त्याआधी सुद्धा चौले अस्तित्वात होते. मोगलांच्या सांगण्यावरून परसू भोंगळा कोळी यांनी प्रथम अंमल मिळवला आणि त्याच्यानंतर बिंबाची
प्रवेश बिंबराजा चौलच्या इतिहासात दिसत आहे. बिंबाचा अंमल इसवी सन 1283 ते इसवी सन 1358 पर्यंत होता. पुढे बिंब आणि भोंगळा कोळी यांची लढाई होऊन बिंबाचा पराभव झाला. भोंगळा कोळी याचा अंमल चौल प्रांती इसवी सन 1359 ते इसवी सन 1368 पर्यंत होता. भोंगळा कोळी हा हिंदूंची देवालय भ्रष्ट करू लागला. तेव्हा बादशाहकडून फत्ते खान याची नेमणूक झाली व त्यानंतर हैदर खानची नेमणूक झाली. या इतिहासाचा मागोवा घेणं गरजेचं आहे. याचे कारकिर्दीत फिरंगी कप्तान सोंच याने बादशाहकडून दांडे, दाखड आणि मुरुड या 3 पाखाड्या चौल प्रांतापैकी पालखनचे खाडीपासून कोर्लेच्या खाडीपर्यंत बक्षीस मिळवल्या. म्हणजे चौल एक साम्राज्य होतं, चौल एक राज्य होतं किंवा चौल एक परगणा होता आणि त्याच्या सीमा अशा अलिबाग तालुका आणि मुरुड तालुक्यात विविध ठिकाणी विस्तारलेल्या होत्या. हे अभ्यासकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोर्लेच्या खाडीपर्यंत बक्षीस मिळवल्यानंतर सोच बाणे किल्ला बांधाव्यास प्रारंभ केला. कप्तान सोच व हैदर खान यांनी एकमेकाने इसवी सन 1558 व पवार व पहाणे याचबरोबर लढाई करून त्यास जीवे मारले. ही वरील हकीकत ग्रंथमाला अंक 82 जानेवारी 1901 मधील चौलची बखर यामध्ये नोंदवलेली आहे. आता ही चौलची बखर सध्या अप्रकाशित आहे किंवा जी नष्ट झालेली आहे. जर कोणाकडे ही चौलची बखरची प्रत असेल तर ती या संकलनात येणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात या खूप महत्वाच्या नोंदी आहेत आणि आज अनेक जुन्या घराण्यातून या बखरी, अधिकारी दप्तर, चौलची बखर, मैकावतीची बखर अशी जी दुर्मिळ पुस्तकं आहेत ती नष्ट होत चाललेली आहेत. म्हणून त्याचं संकलन गरजेचं आहे. इसवी सन 810 ते 1260 पर्यंत शिलाहर वंशी राजाकडे हे शहर होते. यावेळी येथे पुष्कळ मुसलमान लोक राहत असत. त्यांची लोकसंख्या सुमारे 10,000 होती. यापैकी काही बगदाद, बसरा इकडून आलेले व्यापारी होते. पुढे या शतकाच्या अखेरीपर्यंत ते देवगिरीजी यादव यांच्याकडे गेले. या शहरातील यादवांची सत्ता इसवी सन 13व्या शतकात अस्तंगत झाल्यानंतर या ठिकाणी मुसलमानांचा अंमल सुरू झाला. लक्षात घ्या, हबशी मुसलमान हे वेगळे, ते जंजिऱ्याला, हे मुसलमान वेगळे. मुसलमान ज्या देशातून येतात, ज्या प्रांतातून येतात त्याप्रमाणे त्यांची लोकसंस्कृती ते सोबत घेऊन येत होते. मोगले आक्रमक होते, याचाही विचार करणं गरजेचं आहे. लोकसंस्कृती आणत नव्हते तर त्यांचा पेहराव, त्यांचे DNA, त्यांचं दिसणं, त्यांचा रंगरूप यामुळे सुद्धा पुढे जे काय धर्मतरण झालं त्यांचे वंशज त्या पद्धतीने दिसू लागले. त्यामुळे कोकणातले मुस्लिम काही अगदी चित्पावन ब्राह्मणांसारखे किंवा कोकणस्थ ब्राह्मणांसारखे दिसतात. मुरुडमधील काही मुस्लिम वर्ग हा आफ्रिकन मुस्लिमांसारखा, हबशींसारखा दिसतो. याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यामुळे निजामशाही, आदिलशाही, मोगलाई, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, बगदाद या अनेक प्रांतातून इथे मुस्लिम आले. त्यांनी त्यांची धर्म संस्कृतींबरोबरच त्यांचे DNA सुद्धा या मातीत इथल्या जनतेमध्ये मिसळले, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. या शहरावरील यादवांची सत्ता इसवी सन 13व्या शतकात अस्तंगत झाल्यानंतर या ठिकाणी मुसलमानांचा अंमल सुरू झाला. इसवी सन 1318 हे दक्षिणी मुसलमानांकडे गेले. नंतर 1336 पासून पुढे काही दिवस येथे विजयानगरच्या हिंदू घराण्यापैकी आनेगुंडीची राजाची सत्ता सुरू झाली, पण ती फार दिवस टिकली नाही. लवकरच मुसलमानांनी ते परत आपल्या ताब्यात घेतले. इसवी सन 1469 मध्ये महमद शाह ब्राह्मणी यांच्याकडे ते होते. पुढे या शहराच्या प्राप्तीसाठी गुजरातकर, अहमदनगरकर, पोर्तुगीज यांच्यामध्ये सातत्याने तंटे होऊ लागले. आज गुजरातकरांच्या ताब्यात तर उद्या पोर्तुगीजांच्या ताब्यात अशीच या गावाची, शहराची, बंदराची स्थिती निर्माण झाली. एकमेकांचा वकुबही एकमेकांना राहिला नाही.
सरते शेवटी ब्राह्मणी राजाने, ब्राह्मणी हा मुसलमान राजा होता, या शहरा संबंधाचे सर्व हक्क इसवी सन 1490 मध्ये अहमदनगरकरांच्या स्वाधीन केले. आता हा मोगल साम्राज्याचा काळ आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा रीतीने जरी हे शहर अहमदनगरकरांच्या ताब्यात गेले तरी सुद्धा दांडे, दाखड आणि मुरुड हे त्यांचे महत्वाचे 3 भाग जे गुजरातकरांपासून पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतले होते ते त्यांनीच बळकावून ठेवलेले होते. व यावरूनच गुजरातकर, पोर्तुगीज व अहमदनगरकर यांच्यामध्ये मोठाले तंटे, युद्ध, लढाया सुरू झाल्या. या 3 भागात पोर्तुगीज चौल, खालचे चौल किंवा हल्ली रेवदंडा असे म्हणतात, म्हणजेच तो आगरकोट. चौल, रेवदंडा हे वेगळे नव्हते. आपण जे चंपावती रेवती क्षेत्र हा पौराणिक संदर्भ सतत घेत असतो त्यानंतरच्या काळातल्या ह्या घडामोडी आहेत. अप्पर चौल, लोअर चौल, अगदी तुम्ही दक्षिण मुंबई म्हणता, उत्तर मुंबई म्हणता, त्या पद्धतीनेच. असो, या आणीबाणीच्या प्रसंगात नगराहून 1503 मध्ये वर्थिमा या नावाच्या हिंदू मनुष्याची चौलचा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. ह्याच्या एकंदर धोरणावरून मुसलमान लोक आपणास घालवून देणार असे पोर्तुगीजांना वाटू लागले आणि म्हणूनच डॉम लावरेन्स्को डी आल्मेडा हा 10 जहाजांचे आरमार घेऊन पोर्तुगालवरून चौलला आला. 15वे शतक सुरू झाले हे लक्षात घ्या. त्याने मुसलमानांच्या लोकांचा बऱ्याच जहाजांचा नाश केला. नंतर उभयता तह झाला. त्यात मुसलमानांनी पोर्तुगीजांची 600 पौंड किंवा 2000 सोन्याचे पार्डिओस या नावाचे नाणे द्यावे आणि युरोपियन लोकांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पोर्तुगीज लोकांनी चौल हे मुसलमानी आरमाराचे संरक्षक सत्ता आपणाकडे ठेवावी असे ठरले. इथे पोर्तुगीजांचा मुख्य चौलमध्ये प्रवेश होतो. तहहून जरा स्थिर झाल्यावर तेवढ्यातच पोर्तुगीजांना आपल्या पूर्वीच्या बलाढ्य शत्रूची टक्कर देण्याची पाळी आली. इसवी सन 1508 मध्ये इजिप्तवरून 12 जहाजांसह हुसेन नावाचा इराणी सरदार आपल्या 1500 लोकांसह प्रथम दीव येथे आला. त्याला गुजरात येथील मालिक इयाज नावाचा दीवचा सुभेदार 40 जहाजांनिशी येऊन मिळाला. या संयुक्त सैन्यापैकी प्रथम हुसेन याने आघाडी मारून चौल येथे लावरेन्स्को याचे आरमारावर हल्ला केला, पण त्याला पहिल्या हल्ल्यात माघार घ्यावी लागली व त्याच्या 1-2 जहाजांचाही नाश झाला. तेव्हा तो मलिक इयाज येईपर्यंत झाडीच्या आश्रयास त्याची वाट पाहत बसला. ठरल्याप्रमाणे सायंकाळी आपल्या 40 जहाजासह मालिक इयाज हा येथे म्हणजे चौल येथे, थोडक्यात रेवदंडा खाडीत, कोर्ले आणि रेवदंडा याच्या मधील समुद्रात दाखल झाला. पुढे शत्रूंनी त्याचा काही वेळ हुसेनच्या आरमाराशी मिलाफ होऊ दिला नाही. या झटापटीत त्या पोर्तुगीज सरदाराला जबर जखम लागली. तेव्हा तू रात्री बाहेर पडून समुद्रात निघून जा, कारण मलिक हा खाडीचे द्वार बंद करेल असे दिसते, अशी कॅप्टनने जीवरक्षक खरी परंतु भेकडपणाचा सल्ला दिला. तो त्या कसलेल्या वीरास पसंत न पडून तो तसाच कणत लढण्यास तयार झाला. रात्री मलिक याने नदीचे द्वार आपल्या जहाजांनी वेढून टाकले. पोर्तुगीजांचा बराच नाश केला. तथापि ते फळी फोडण्यात पुढे आले, परंतु त्यांचे जहाज जरा भटकून जाळ्यांकरता उभारलेल्या मोठ्या मोठ्या मेंढीस अडकून खडकास लागले. इतक्यात लावरेन्स्कोला पुन्हा जखमी झाला. तरी देखील त्याने आपल्या शिपायास धीर देतला, परंतु त्याचे देहावसान येथेच व्हायचे असे सांगण्याकरताच की काय न जाणो मलिक यांनी 3री गोळी त्याच्या छातीत भिडून तो थोड्याच वेळात गतप्राण झाला. मित्रांनो, हा 1508चा इतिहास आहे. तुम्हाला माहिती असेल की आगरकोट किल्ल्यामध्ये सुद्धा दारुगोळ्याचा कारखाना होता. ठासणीच्या बंदुका असतील, पण त्यावेळेला लढाईमध्ये पोर्तुगीज लोक किंवा
युरोपियन देशातून आलेल्या बंदुका हे मोगलाई सैन्य वापरत होतं. तो थोड्याच वेळात गतप्राणा झाला. त्याचबरोबर जहाजानेही जलसमाधी घेतली. अशा स्थितीत मलिक याने त्या जहाजावरील 20 इस्माला बुडता बुडता वाचवले. इतकेच नव्हे तर त्यांना चांगल्या रीतीने वागवून आपला प्रतिपक्षी लावरेन्स्को याच्या बापास मुलाच्या मरणाबद्दल दुखवट्याचे पत्र लिहिले. या लढाईत पोर्तुगीजांचे सुमारे 4000 लोक व इजिप्शियनचे 600 लोक रेवदंड्याच्या खाडीत बळी पडलेले आहेत. एवढी मोठी लढाई या रेवदंड्याला अप्पर चौलला झालेली आहे. रेवदंड्याची खाडी, जे रेवती नदी क्षेत्र असं म्हटलं जातं, आगरकोटाचा किल्ल्याचा जो दक्षिण भाग आहे तो या लढाईचा साक्षीदार आहे. आता हे इतिहासाचे पुरावे शोधणं हे खरं तर पुरातत्व विभागाचं आणि इतिहास संशोधकांचं काम आहे. अन्यथा केवळ पर्यटन केंद्र, केवळ टेंट रिसॉर्ट खाली हे सगळे पुरावे कायमस्वरूपी दबले जाणार आहेत, किंबहुना दबले गेलेले आहेत. जरी या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव झाला, तथापि त्यांचा दीव येथील गव्हर्नर याने मोठ्या धैर्याने या संयुक्त सेनावर चाल करून त्याचा पडाव केला व पोर्तुगीजांचा अंमल पूर्ववत कायम करून अहमदनगरकरांशी पूर्वी केलेला तह कायम आहे असे ठरवले. इकडे मलिक इयाज यानेही पोर्तुगीज हे जास्त प्रबळ होत चालले आहेत असे जाणून त्यांच्याशी वैरभावाने वागण्याचे सोडून देऊन तोही त्यांना मिळाला. हा तह इसवी सन 1509 मध्ये फेब्रुवारी महिन्यात झाला. तथापि यापुढे म्हणजे इसवी सन 1510 पासून इसवी सन 1600 पर्यंत चौल येथे शांतता अशी बिलकुल नव्हती. संबंध शतकभर एकसारख्या चकमकी आणि लढाया चालूच होत्या. कोणत्याही 10 वर्षात स्तब्धता होती असे म्हणता येणार नाही. परंतु या सर्व चळवळीचा रोग पोर्तुगीजांच्या राज्य तृष्णेच्या बुडाशी होत्या. हा साम्राज्यवाद युरोपियनांचा नेहमीच होता आणि हे सर्व मसाल्याचे पदार्थ, रेशीम आणि इथलं समृद्धी लुटून आपल्या देशात नेणं हे होतं. व्यापार हा उद्देश नव्हताच, पण तेव्हा एक्सचेंज पद्धत, बार्टर सिस्टीम ही होती. त्यामुळे मग हे युरोपीय लोक केवळ साम्राज्य करायचे नाहीत, तर व्यापार दाखवून त्यांच्याकडील काही मौल्यवान वस्तू देऊन इथली महत्वाची मसाल्याची पिकं, मसाल्याची उत्पादनं ही मिळवायचे आणि आपल्या देशात घेऊन जायचे. आणि त्याच्याच अभिलाषेपोटी या भागांवर या सगळ्याच युरोपियन फिरंगी लोकांची वक्र नजर झाली हे इतिहास सांगतोय. गुजरातकर हे त्यास फार जबरदस्त शत्रू भेटले होते. पोर्तुगीजांचा चौल येथे कायमचा पाय ठरेल तर यांच्याकडून दीव आणि तेथील वसाहतीवर वारंवार मदत मिळण्याचा संभव होता आणि तसे होणे म्हणजे उशाशी सापाचे पिलू बाळगण्यासारखे गुजरातकरांना वाटे. आणि ह्यामुळे त्यांनी या शतकात पोर्तुगीज चौलवर वारंवार हल्ले करून त्यांचे किल्ल्याचे काम चालले असता आपणाकडून होईल तितका त्यास अडथळा निर्माण केला. आता हे सगळं गुजरात किनारपट्टीवरून दक्षिणेकडे चाली व्हायच्या आणि त्यामुळेच गुजरात आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये या लढाया होत होत्या. या प्रसंगी अहमदनगरकर जर त्यास अनुकूल असते तर पोर्तुगीजांना केव्हा चंबू गव्हाळे आटपून जावे लागले असते. परंतु त्यास मोगलांशी लढाया करण्यात पोर्तुगीज चौलात उतरणाऱ्या घोड्यांची आवश्यकता लागे म्हणून ते फारसे त्यांच्या विरुद्ध जात नसत. परंतु ज्या ज्यावेळी त्यांनी गुजरातकरांना सहाय्य केले त्यावेळी पोर्तुगीजांचा पराभवच झाला. परंतु ज्यावेळी पोर्तुगीजांना मदत करीत त्यावेळी गुजरातकर मुसलमान चौलात धुमाकूळ मांडण्यासही कमी करत नसत. अशा रीतीने त्यांनी चौलची 1-2दा लूट केली. सारांश अशा दुटप्पी वर्तनाचा अवलंब करून पोर्तुगीजांशी फारसे विरुद्ध न जाता अहमदनगरकरांनी 16व्या शतकाच्या अखेरीपर्यंत चौले आपल्याच ताब्यात ठेवले होते. परंतु 1600 मध्ये अहमदनगरची विख्यात राणी चांद बीबी ही मरण पावल्यानंतर ते मोगल बादशाह अकबर यांच्या अंमलाखाली आले आणि त्यांनी या भागास मोगले मुर्तुजाबाद असे नाव दिले. चेऊल, सेऊल, चिमुला
ही सगळी पोर्तुगीज कालीन किंवा डच कालीन नावं होती, त्याही पूर्वीची नावं होती. अजून चौल हे नामांतरण व्हायचं होतं, पण याच काळात या चांदबिबीच्या मृत्यूनंतर मुर्तुझाबाद म्हणून नाव चौलला आलं होतं. हा इतिहास कुलाबा गॅझेटियर मध्ये सुद्धा नोंदणीकृत आहे, त्याचा मागोवा घेतला पाहिजे. त्यामुळे मोगलकालीन चौल हे कसं होतं हे पाहायचं असेल तर डेक्कन कॉलेजने, पुरातत्व विभागाने जे खोदकाम, संशोधनाचं काम जुन्या चौलमध्ये, चौल पेठमध्ये, म्हणजे आजचं गोळबादेवी मंदिराच्या मागे जी चौल आहे, भट्टी आहे, जुने बंदर आहे, तिथे जे अवशेष सापडलेले आहेत, हमामखान्याजवळ जे अवशेष सापडलेले आहेत, पाटील वाडीत जे अवशेष सापडलेले आहेत, त्याचाही अभ्यास केला पाहिजे. येथे शिलालेख मिळालेत, येथे काही जुन्या मूर्ती मिळालेल्या आहेत, दगडी कोरीव काम मिळालेलं आहे. त्याच्यावर मोगलकालीन जसा ठसा आहे तसाच सातवाहन कालीन सुद्धा ठसा आहे. या विटा अनन्य साधारण अशा मोठ्या आहेत. या विटा वाहन काळातच होत्या असं भारतातील इतर ठिकाणी जे संशोधन झालेलं आहे त्यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे चौलचा इतिहास अनेक ठिकाणी लिखित स्वरूपात आता हरवला असला तरी असा मूर्ती स्वरूपात, शिलालेखात, विटा, बांधकामं, जोत्याची कामं या स्वरूपात आहे. तो पुरातत्व खात्याने आणि इतिहास संशोधकांनी जिवंत केला पाहिजे, तो पुनर्लिखित केला पाहिजे आणि तो वस्तुस्थितीवर आधारित असला पाहिजे. पर्यटनामध्ये याचा हेरिटेज पर्यटन म्हणून समाविष्ट होण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. हे केवळ एकट्याचं काम नाही, हे केवळ कुठल्या एनजीओचं काम नाही, हे सर्वांनी मिळून करायचं काम आहे. त्याच्यासाठी हे इतिहास वाचन आहे. वर लिहिल्याप्रमाणे शतकात जरी पोर्तुगीजांना शत्रूशी वारंवार दोन हात करण्याचा प्रसंग येई, तथापि त्यांनी हा मुलूक सोडण्याचे केव्हाही मनात आणले नव्हते. उलट त्यांनी 1521 मध्ये बहीण राजापासून चौल येथे वकार घालण्याची परवानगी मिळवली व तिच्या संरक्षणार्थ म्हणून एक लहानसा घर वजा किल्ला बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले. वर गुजरातकरांपासून किल्ला बांधण्यास प्रतिबंध झाला म्हणून म्हटले आहे, तोच हा प्रसंग. किल्ल्याचे काम इसवी सन 1524 मध्ये पुरे झाल्यानंतर थोडक्याच वर्षांनी त्यांनी एकामागून एक अशी निरनिराळी ठिकाणे येथे बांधली. त्याच्यामध्ये कॅथेड्रल 1534 मध्ये बांधले, चर्च ऑफ द फ्रान्सिस्कन हे 1534 मध्येच बांधले, चर्च आणि डॉमिकन्सचा मठ 1549 मध्ये बांधला, हाऊस ऑफ मर्सी 1550 मध्ये बांधले, दक्षिणेकडची रेवदंड्याची किल्ल्याची भिंत ही 1577 मध्ये बांधून पूर्ण झाली. 6 चर्च, मठ, जेमुईट लोकांचे कॉलेज हे 1580 साली पूर्ण झाले. एक उंच मनोरा ज्याला सेंट बार्बारा टॉवर किंवा सातकडी म्हणतात, जो आजही अस्तित्वात आहे, ज्याचा उल्लेख वारंवार येतो, तो देखील या 1580 मध्येच पूर्ण झाला. याप्रमाणे राहण्याच्या ठिकाणचा सर्व बाजूनी मजबूती झाल्यानंतर त्यांनी अहमदनगरकरांशी असलेला दिखाऊ स्नेह सोडून देऊन माऱ्याचे उत्तम ठिकाण जी कोर्लई टेकडी तीच जवळ त्यांचे मागणे केले. त्यावेळी हुसेन निझाम हा राजा होता. त्याने ती मागणी मान्य केली तर नाहीच, परंतु युरोपात ज्यांनी मर्दुमकी गाजवली व स्वतः विजापुरास होणाऱ्या ब्राह्म तोफा ओटण्यात जो पटाई होता, त्या चुलाबी रुमी खान नावाच्या आर्मेनियन सरदाराला इकडे पाठवून कोर्लई टेकडीवर किल्ला बांधण्याचा हुकूम केला. कोर्लई किल्ल्याची निर्मिती ही आगरकोटा नंतरची आहे, 1580 नंतरची आहे. पूर्वी तिथे किल्ला नव्हता असं नाही, बांधकाम नव्हतं असं नाही, पण तटबंदी उभारून किल्ला म्हणून बांधण्याची तयारी इथे सुरू झाली. अर्थात ही गोष्ट पोर्तुगीजांना पसंत न पडून त्यांनी रुमी खान यास किल्ला बांधण्यास अडथळा केला. यावेळी गोव्याचे आरमारही त्यांनी मदतीस बोलवले होते. अखेरीस उभयतांच्या विचारे किल्ला बांधण्याला सुरुवात झाली.
मित्रांनो, हा सगळा इतिहास एवढ्यासाठीच वाचतोय किंवा समजून घ्यायचा आहे की ही पुस्तके काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. लोकांना त्यात रुची राहिलेली नाही. चौल रेवदंड्याचे पर्यटन वेगळ्याच मार्गावर आहे, ते दूषित होत आहे. निदान इतर अभ्यासकांनी याचा विचार करणं आता गरजेचं आहे. पोर्तुगीज किल्ल्याचे काम म्हणजेच कोर्ले किल्ल्याचे काम आता थांबले होते. पुढे इसवी सन 1590 ते 1594 पर्यंत बरहान निजाम हा राजा असताना त्याने चौलकडे सैन्य पाठवून कोर्ले किल्ला बांधण्याविषयी हुकूम केला. तेव्हा निजाम सरकारपैकी इसवी सन 1592 मध्ये या किल्ल्याचे काम पुरे झाले. तेव्हा ते पोर्तुगीजांना त्रास देऊ लागले आणि इतकेच नव्हे तर पोर्तुगीज चौलचा काही भाग हा आपल्या ताब्यात घेऊन त्याने तटास भोकेही पाडली. म्हणजे आगरकोटावर हल्ला झाला. यामुळे इसवी सन 1594च्या सप्टेंबरच्या 4थ्या तारखेला म्हणजे 4 सप्टेंबरला अल्हार रोडे आब्रेचेस हा पोर्तुगीज गव्हर्नर आपल्याबरोबर 1500 पोर्तुगीज लोक आणि काही विश्वासू नेटिव्ह लोक घेऊन कोर्ले किल्ल्याच्या किनाऱ्यावर गेले आणि त्यांच्या सुदैवाने दरवाजावरील हत्ती त्याच वेळी मेलेला असल्यामुळे सहजगत्या आत प्रवेश मिळून त्यांनी तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इकडे अशा प्रकारच्या राजकीय उलाढाली चालल्या असताना चौल व पोर्तुगीज चौल येथील लोकस्थिती, व्यापार, वैभव या संबंधीच्या 2 गोष्टी सांगितलेल्या असता त्या अप्रासंगिक होणार नाहीत. हा त्यावेळच्या त्या भाषेत इतिहास लिहिलेला आहे. हल्ली रेवदंडा बंदरापासून जो किल्ला दृष्टीस पडतो तो पोर्तुगीज चौलचा भाग आहे. या किल्ल्याचे पूर्वेस 1.5 मैलावर चौल चंपावती किंवा जिला अलीकडे मुर्तजाबाद असे नाव मिळाले होते ती राजधानी होती. इथे जुन्या चौलचा उल्लेख येतो. बर्थिमा म्हणतो इसवी सन 1508 मध्ये या शहराला चांगली तटबंदी होती. येथील लोक मोठे शूर आणि लढवय्ये होते. हे प्रवास वर्णन किंवा त्यावेळच्या इतिहास अभ्यासकांनी लिहिलेले वर्णन आहे. तरवारली, धनुष्यबाण आणि तोफखाना ही त्यांची शस्त्रे होती. बार्बोजा नावाच्या मोरिस गृहस्थ येथे आला होता आणि तो म्हणतो इसवी सन 1514 मध्ये सुरत आणि गोवा यांच्या दरम्यान चौल हेच एक मोठे शहर होते व येथेच व्यापारी फार श्रीमंत होते. इसवी सन 1538च्या सुमारास चौल हे पूर्व बाजूस फार भरभराटीचे शहर होते आणि पाश्चिमात्यांचे असे म्हणणे आहे की डच प्रवासी जेन हुसेन डी लिनशॉट हा त्याच्या वर्णनात म्हणतो की पुष्कळ गुजराती आणि खंबायती व्यापारी चौलात येऊन राहिले होते. ते तांदूळ, कापूस, नीळ, जड जवाहीर या व्यापारात निष्णात होते. मित्रांनो, खत्री समाज किंवा काही गुजराती समाज जो इथे मिळतो कदाचित हा संदर्भ तिथे जोडला जात असेल. ते तांदूळ, कापूस, नीळ, जड जवाहीर या व्यापारात निष्णात होते. हिशेबी कामात तर ते पोर्तुगीजांपेक्षाही जास्त वाकबगार असत. 1583 मध्ये फाल्के ग्रेव्हिल हा आपल्या ग्रंथात लिहितो इसवी सन 1599 मध्ये चौल हे मलबार किनाऱ्यातील 5 राष्ट्रांपैकी एक मोठे राष्ट्र असावे. चौल याला स्वतंत्र अस्तित्व होतं हे यावरून सिद्ध होतं. फ्रान्सिस पिरार्ड हा फ्रेंच प्रवासी इथे आला होता. इसवी सन 1601 आणि ते 1608 पर्यंत तो या चौलमध्ये राहिला होता. त्याचे असे म्हणणे आहे की चौलचा किल्ला हा पोर्तुगीजांच्या किल्ल्यापेक्षा कमी मजबूत होता, परंतु येथे पुष्कळ व्यापार चालत असे. म्हणजे आगरकोट किल्ला आणि राजकोट किल्ला हे वेगळे होते. चौल आणि रेवदंडा तेव्हापासून वेगळे होते. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि चौल हे हिंदू व्यापाऱ्यांच्या ताब्यात होते आणि तिथेही स्वतंत्र तटबंदी होती. आज थोड्या बहुत प्रमाणात ती काही अस्तित्वात आहे. त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. या सीमारेषा ठरवणं गरजेचं आहे. तसेच येथे कापड आणि रेशमी विणण्याचे पुष्कळ भाग होते. चीनमधून, गोव्याच्या किंवा हिंदुस्थानच्या इतर व्यापारी या शहरात जो रेशीम माल येत असे त्यापेक्षा हा सुबक आणि तलमदार असे. थोडक्यात चौल हे रेशीम पैदाशीचं, रेशीम विणण्याचं अतिशय महत्वाचं ठाणं होतं. आज एकही हातमाग चौलमध्ये औषधाला सुद्धा उपलब्ध नाही.
लोकात त्याची फार चर्चा होत असे आणि चाहतही असे. इटालियन प्रवासी पेट्रो डेला व्हॅली याने या शहराचे फार बारकाईने वर्णन केलेले आहे. आता हे वर्णन इतिहासकारांनी मिळवणं गरजेचं आहे, कारण चौलचा इतिहास लिहिताना ही प्रवास वर्णनं ही महत्वाचे पुरावे ठरवू शकतात. अर्थात राजा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे काही दस्तऐवज असू शकतात. युरोपियन लायब्ररीमध्ये काही दस्तऐवज असू शकतात. आशियाटिक लायब्ररीमध्ये काही दस्तऐवज असू शकतात. हे सर्व मिळवणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी इतिहास संशोधन विभाग आहेत. तिथली ग्रंथसंपदा चालणे, त्यांचे डिजिटलायझेशन होणे आणि त्यातली सॉफ्ट कॉपी चौल संदर्भातली मिळवणे हे आपले सर्वांचंच सांघिक काम आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन 1625च्या सुमारास या बंदरातून चौलला जाण्याला 2 मार्ग होते. खुपकीच्या मार्गाला बरीच झाडे होती व हा रस्ता समुद्र किनाऱ्याच्या बाजूने हरेश्वराकडून जाई. हरेश्वर हे चौलमधलं एक देऊळ आहे. वाटेत कोळ्यांच्या झोपड्या व पोर्तुगीज लोकांच्या बागा असत. प्रदेश सपाट असल्यामुळे प्रवाशाला जाण्याला आनंद वाटे. हा रस्ता पुढे रामेश्वराच्या बाजूने चौलाकडे मार्केटच्या रस्त्याला जाऊन मिळत असे. मित्रांनो, आगरकोट भागातून, आजच्या हायस्कूलच्या मागून, थेरोंडा भागातून तुम्ही जर बांधावरून चौलकडे आलात तर रेवदंडा आणि आग्राव याच्यामध्ये जो बांध आहे त्या मार्गाचा हा उल्लेख असावा असं आजच्या भौगोलिक परिस्थितीवरून दिसतं. कारण चौल बंदर, आजची भट्टी ही नेमकी याच भागात आहे आणि हेच ते चौलचे महत्वाचे बंदर. हे सर्व लक्षात घेणं गरजेचं आहे. चौलचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. पुढच्या भागात या पुढील इतिहास आपण समजून घेऊया. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.